तर साताऱ्यातील पराभवाचा आम्ही स्वीकार करतो असे यावेळेला जयकुमार गोरेंनी म्हटलंय। सातारा झेडपी निवडणुकीच्या पराभवावर जयकुमार गोरेंनी हे वक्तव्य केलंय। सोलापूरकडे लक्ष होतं म्हणून साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। पराभव अंतिम नसतो, कामात सातत्य असलं पाहिजे असं देखील जयकुमार गोरेंनी म्हटलंय। एक गोष्टीचं क्लिअर सांगतो की मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून कारण सांगण्याची मला सवय नाही। मी कधी कारण कुठल्या गोष्टीचं सांगत नाही। तो पराभव का झाला या विश्लेषणात जाणार नाही, पण पराभव झाला आणि मी स्वीकारलाय। सोलापूरकडे जास्त लक्ष होतं हे तर कबूलच आहे। थोडंसं दुर्लक्ष झालं का तर बिलकुल झालं हेही कबूल आहे, परंतु दुर्लक्ष होणं एवढंच त्या पराभवाचं कारण नाही, अन्य काही कारणं आहेत। आणि कारण देणारा मी कार्यकर्ता नसल्यामुळे मी कारण देणार नाही। तो पराभव मी स्वीकारलेला आहे आणि त्यातून असे अनेक धक्के मी आजपर्यंत स्वीकारलेले आहेत। तर रायगड झेडपीमध्ये सत्ता स्थापनेसाठी वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करू, सत्ता स्थापनेला भाजपची मदत घेण्याबाबत भरत गोगावलेंनी ही भूमिका मांडलेली आहे। आमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत ते आम्ही पालन करू। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जे सांगतील त्याप्रमाणे चालू, परंतु आम्हाला वाटतंय की आम्ही या रायगड जिल्हा परिषदेमध्ये युतीमध्ये असणार आहोत। तर भाजपचे नेते सत्तेसाठी आमच्या पाठीमागे लागले होते असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। बावनकुळेंच्या वक्तव्यावर इम्तियाज जलील यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। अकोल्यामध्ये भाजपने एमआयएम कडे पाठिंबा मागितला होता असं देखील जलील यांनी सांगितलं। अमरावतीची एक महिला जी आहे मीरा कांबळे, तिने पक्षाच्या विरोधात जाऊन भाजपला जी मतदान केलेली आहे, आम्ही तिला बरखास्त केलेले आहे। पण सर्वांना माहीत आहे, ते अकोट असू द्या, अकोला असू द्या किंवा मालेगाव असू द्या, हे सगळ्या शहरामध्ये जिथे आम्ही निर्णायक भूमिकामध्ये होतो तिथे भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे आमच्या मागे लागले होते, तर कृपा करून बावनकुळे साहेब आपण मुंबईमध्ये बसून अशा प्रकारचे नाही स्टेटमेंट दिला आणि आपल्या स्थानिक लेवलच्या नेत्यांना विचारा की कसे काय पाय पडत होते आमचे, आम्हाला मतदान करा, आम्हाला साथ द्या करके। तर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून शरद पवारांची भेट घेण्यात आली। रामदास आठवलेंकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली। शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून त्यांचा खोकला कमी झाल्याची माहिती मिळते। पवार साहेबांची भेट झालेली आहे आणि तब्येत त्यांची अत्यंत चांगली आहे आणि पवार साहेबांनी मला विचारलं की माझी तब्येत अत्यंत चांगली आहे, पण पार्लमेंट चालू आहे की नाही। त्यांना सांगितलं की हप्ता चालू आहे, राज्यसभा चालू आहे, लोकसभा मात्र चालत नाही आहे, रोज त्या ठिकाणी हंगामा होतो आहे असं त्यांना आपण सांगितलेलं आहे। त्या पद्धतीनं पवार साहेबांची विल पॉवर जी आहे ती फार मोठी आहे आणि ते 2-3 दिवसामध्ये अत्यंत चांगले बरे होतील अशी अपेक्षा आहे। मला असं वाटतं की सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, पण अजित दादा हे अत्यंत स्ट्रॉंग अशा पद्धतीचे व्यक्ती